विचारलं या सध्याच्या आमदाराकडे का तक्रार केली नाही, तर त्यांनी बंधूंना उत्तर दिलं. या मतदारसंघाला विचार करायला लावणारं उत्तर होतं. त्यांनी सांगितलं ज्या रस्त्याची ज्या भागाची आम्ही तक्रार तुमच्याकडे मानतोय तो जर रस्ताच आमदाराच्या एजन्सीच्या नावावर जर त्या रस्त्याचा ठेका असेल तर आम्ही दाद मागायची कुणाला, भांडायची कुणाला. म्हणून या तालुक्यातल्या या मतदारसंघातल्या कोणत्याही हायवे रस्त्यावरती जावा आणि निकृष्ट दर्जाच्या कामापासून 2 मिनिट थांबा आणि हा रस्ता कुणाच्या नावावर आहे, कुणाचं त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर आहे म्हणून हे विचारल्यानंतर सध्याच्या विद्यमान आमदारांच्या नावावर 60 ते 70% अधिक त्या ठिकाणी रस्ते यांच्याच घराच्या नावावर आहेत आणि राहिलेले 30-40% बगल बच्चांना दिले जातात. तुमचा रस्ता कुठला खराब झाला त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी आमदाराला तुम्ही भूमिका मांडायची नाही, प्रश्न विचारायचा नाही का, टक्केवारी घेऊन बंधुमती त्याच वेळी रिकामे झालेले आहेत. म्हणून या सगळ्या गोष्टीचा विचार करून बंधुनो तुम्ही 2009, 14, 19 या पुनर्रचित झालेल्या मतदारसंघात वेळोवेळी आशीर्वाद देण्याची भूमिका शेतकऱ्याचा पोरगा म्हणून नानांच्या पाठीमागे ठेवली आणि नानांच्या दुःखद निंदानंतर देखील या विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या वेळी नानांच्या पेक्षा अधिक आशीर्वाद रूपी मतदान देऊन जवळजवळ 1,05,717 मतदार बंधू गेले. आशीर्वाद देण्याची भूमिका त्या ठिकाणी पार पाडली. रोहित बंधूंनो माझा त्या निवडणुकीमध्ये 36 मतांनी पराभव झाला आणि मग पराभवाची जबाबदारी उमेदवार या नात्यानं दुसऱ्या दिवशी येऊन त्या ठिकाणी स्वीकारली. पण माझ्या पराभवाच्या मागे अनेक शक्त्या, अनेक ताकदी त्या ठिकाणी एकवटल्या होत्या. कारण भालकेदारांचा तुम्ही पराभव करू शकला होता, पण या पोराचा जर पराभव नाही केला तर या समस्त मतदारसंघातले वडीलधारी शेतकरी माता भगिनी तरुण सरकारी या पोराच्या पाठीमागे उभा राहतील आणि आम्हाला कुणी विचारायला त्या ठिकाणी येणार नाही. या सुनाच्या भावनेनं त्या ठिकाणी अनेक शक्त्या ताकदीच्या ठिकाणी एकत्रित झाल्या. पण आज मदत केलेल्यांची काय परिस्थिती आहे, गावोगाव तालुक्यात जाऊन त्यांना जर या आमदाराच्या चालू कामकाजाच्या बाबतीत, या आमदाराच्या निष्क्रिय कामकाजाच्या बाबतीत गावागाव तालुक्यात जाऊन आम्ही केलेल्या मदतीचा आम्हाला पश्चाताप होतोय, माफ करा म्हणून जर सांगायची वेळ येत असेल तर माझ्या पराभवाच्या बरोबर नैतिकतेनं त्यांचा देखील पराभव त्याच दरम्यान झाला होता. बंधूंनो हे आज त्यांच्या वक्तव्यातून बोलण्यातून सिद्ध होत आहे. म्हणून त्यांना जर खरंच पश्चाताप झाला असेल, त्यांना जर खरंच त्या ठिकाणी इथल्या लोकांच्या बाबत मदती केल्यानं लोकांना जो देखील नाहक त्रास देणारा लोकप्रतिनिधी आमदार असेल आणि या बाबतीत त्यांना खरंच वाईट वाटत असेल तर येणाऱ्या काळात बंधूंनो ते चूक तर दुरुस्त करतीलच. पण उमेदवार यांना त्याला पोटनिवडणुकीत देखील माझी काही चूक झाली असेल तर ती पोटात घ्यावी विनंती करायला मी तुमच्या सोबत त्या ठिकाणी बंधूंनो उभा आहे. तुम्ही दिलेल्या आशीर्वादाला, तुम्ही दिलेल्या पाठबळाला माझ्या वडिलांनी कधी शेवटच्या श्वासापर्यंत राजाव दिला नाही. कधी राजकीय द्वेष कुणाच्या बद्दल त्या ठिकाणी राग द्वेष त्या ठिकाणी कधी मनात ठेवला नाही किंवा एखाद्याला सत्ता या पदाचा वापर करून पोलीस स्टेशन किंवा अधिकाऱ्याला हस्ताक्षर करून कुणाला 11 वर्षाच्या काळात नाहक त्रास देण्याची भूमिका कधीच त्याच्या हातून झाली नाही आणि तीच भूमिका इथून पुढच्या काळात घेऊन जाण्यासाठी बंधूंनो त्यांच्या बाळगदारांची आपल्याला शिकवण आहे. कोणती भूमिका घ्यायची असेल, कोणता निर्णय घ्यायचा असेल तर कारण त्यांच्या तिन्ही निवडणुकांमध्ये त्यांनी त्याच्या मनोगतात भाषणात नेहमी सांगितलं की माझा पक्षपाती कुठला तर महत्वाचा असेल तर माझ्या वरच्या पक्षपातापेक्षा सुद्धा इथली मायबाप जनता हा माझा त्या ठिकाणी प्रमुख पक्ष आहे. म्हणून त्यांनी शेवटच्या प्रयत्न केला आणि म्हणून लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी देखील इथल्या प्रमुख वडीलधारी पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन तुम्ही ज्यावेळी ताईच्या पाठीमागे आशीर्वाद द्यायला उभं राहायचं म्हणून सांगितल्यानंतर या तमाम मतदारसंघातून 45,500 मतांचं मताधिक्य तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं या गावाला देखील जवळजवळ 800हून अधिक मताधिक्य देण्याची भूमिका त्या ठिकाणी पार पडली. म्हणून तुमच्या त्या ठिकाणी ताईंच्या खासदार ताईंच्या विजयामध्ये सिंहाचा वाटा उचलणारे तुम्ही आहे. म्हणून या केलेल्या प्रामाणिक कामाच्या जोरावर बंधूंनो महाविकास आघाडीकडे आपण उमेदवारी मागतोय. महाविकास आघाडीच्या नेतृमंडळाला देखील केलेल्या प्रामाणिक कामाच्या जोरावर नक्कीच माझ्या बाबतीत कारण तुमच्या सगळ्यांच्या मनाचा अंतर्मनाचा विचाराचा कामाचा घेऊनच त्या ठिकाणी माझ्या बाबतीत सकारात्मक निर्णय घ्यावा लागेल. पण तो निर्णय घ्यायच्या अगोदर बंधूंनो तो निर्णय घ्यायच्या अगोदर त्या ठिकाणी आपल्या माणसांचा आपल्या वडीलधाऱ्याचा आशीर्वाद बंधूंनो पाठीशी असणं गरजेचं आहे. आणि म्हणून या जन आशीर्वाद यात्रेचा आज 14वा दिवस आहे. बंधूंनो मंगळातल्या 13 इतर गावात पहिला मुक्काम मुंडूरच्या बिरोबाच्या मंदिरामध्ये केला.
दुसरा सलगर बुद्रुकमध्ये केला, तिसरा महालिंगराच्या बुद्रुकमध्ये मंदिरात त्या ठिकाणी केला, चौथा निंबुलीला, पाचवा रेड्याला, सहावा गोशाला, सातवा त्या ठिकाणी नंदेश्वरच्या बाळकृष्ण महाराजाच्या मठामध्ये केला, आठवा पाटखेळला केला, नववा आंधळगावला केला, दहावा लक्ष्मी देवळीला केला, अकरावा बोराळ गावामध्ये केला, बारावा नंदूरला करून कालचा 13वा मुक्काम त्या ठिकाणी मरोडे गावात करून आज 14वा मुक्काम तुमच्या गावामध्ये त्या ठिकाणी करणार आहे. मुक्काम यासाठी की वडीलधारी तर आशीर्वाद द्यायला बंधूंनो पाठीशी आहेतच, पण तो इथला तरुण सरकारला देखील आवाहन विनंती करतो की आपल्या भविष्यातल्या आपल्या पुढच्या पिढीसाठी तुम्हाला मला काही सूचना करायच्या असेल, काय सांगायचं असेल, काय भांडायचं असेल, कारण भांडण्याचा अधिकार भारतनानांच्या काळापासून दिलेला आहे. तुम्ही भांडला, बोलला, सूचना केल्या, म्हणून कधी माझ्या वडिलांनी कुणाच्या बद्दल द्वेष तिरस्काराची भावना कधी ठेवली नव्हती. तीच भावना माझी देखील त्या ठिकाणी इथून पुढच्या काळात असणार आहे. म्हणून यासाठी तुमचा आशीर्वाद पाठवण त्या ठिकाणी गरजेचा आहे आणि तुम्ही दिलेल्या आशीर्वादाला मी कधी किंचित भर देखील त्या ठिकाणी तडा जाऊ देणार नाही. या भागाच्या प्रश्नासाठी पाणी लाईटचे त्या ठिकाणी प्रश्न असतील, या भागातले अंतर्गत रस्ते असतील, सर्वसामान्याला घरकुलाचा त्या ठिकाणी प्रश्न असेल किंवा कुठल्याही बहुजन समाजातल्या आरक्षणाचा आणि त्या ठिकाणी कायद्याने मिळणाऱ्या संरक्षणाचा त्या ठिकाणी या बाबतीत आवाज उठवण्याची भूमिका भविष्य काळात त्या ठिकाणी करेल एवढंच या निमित्तानं सांगतो. आणि बहुसंख्येने आपण उपस्थित राहिला त्याबद्दल अंतःकरणपूर्वक मनपूर्वक आपल्या सर्वांचं आभार व्यक्त करून मी माझ्या बरोबर थांबवतो. धन्यवाद. जय हिंद.